कोस्टल रोडची दुसरी लेन जुलैमध्ये सुरू होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोस्टल रोड ठरणार वरदान। मराठा समाजाला 10% आरक्षणाची शिफारस करणारा शुक्रे समितीचा शिफारस त्याची योग्यच, तर राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये दावा। राहुल शेवाळेंच्या बदनामी प्रकरणी ठाकरे राऊतांना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड। विशेष न्यायालयाकडून माफीचा अर्जही मान्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज वाढदिवस। शिवतीर्थावर रात्री 12 वाजता कार्यकर्त्यांसोबत केक कापत वाढदिवस साजरा। तीव्र विरोधानंतर धारावी पुनर्विकासासाठीचा सर्वे तुर्तास बंद। खासदार अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड अधिकाऱ्यांशी करणार चर्चा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून आता गंभीर दखल। आता प्रत्येक होर्डिंगवर मंत्रालयातून असणार नजर। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष। धुळे, बारामती, काटेवाडीमध्ये उधळला गुलाल। शाहू महाराज छत्रपती कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची केली पाहणी। पावसाच्या दमदार हजेरीनंतर लातूर जिल्ह्यात पेरणीची लगबग। आढावा घेण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे बांधावर टोकन यंत्रानं केली पेरणी। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची हजेरी, यामुळे लाक्षणिक उपोषणासाठी बसलेल्या पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ। पेरणीसाठी घरच्या सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल, तर कृषी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र। कल्याणमध्ये आधारवाडी परिसरात पावसामुळे चिंचेचं भलं मोठं झाड कोसळलं, तर घराशेजारीच झाड कोसळल्यानं एका शेडचं नुकसान। आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार ऑनलाईन। बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महामंडळाचा निर्णय। मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक। 3000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची उदय सामंतांची माहिती।